पुढची बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरातील वळीवडे पोलीस कॅम्प म्युझियमला आज पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळानं भेट दिली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या नागरिकांना कोल्हापुरात आश्रय देण्यात आला होता. त्यावेळच्या आठवणींना या निमित्तानं उजाळा देण्यात आला. ऑक्टोबरमधील पोलंड राष्ट्रपतींच्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वी ही पाहणी करण्यात येते. Dr. CEO ma'am will welcome. पोलंडचं शिष्टमंडळ आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे आणि कोल्हापुरात येऊन दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या काही पोलंड आणि कोल्हापूरची जे ऋणानुबंधांचं नातं होतं त्याच आठवणींचा उजाळा जे आहे ते घेताना पाहायला मिळते. माझ्यासोबत हेच शिष्टमंडळ देखील आहेत. कोल्हापूर say that in each place that I have been, first cemetery, the temple, when the kids were also having fun there, I saw the monument, and now that place, Future Museum, that used to be a home of 5,000 Polish refugees, and in each of that place I have big tears in my eyes. But not only me, there are with me a lot of delegates, and each of us had tears. Amazing story, and thank you very much that among the war suffering there were people who didn't turn away, who gave the hand, and it's a beautiful lesson for us, for all of us, that in each time it can be a situation that each of us can face the same situation like in 1942, 44 and 1948. You are visiting today, but what is the emotional attachment to Kolhapur and Chhatrapati? I can say that was, I think that the most important diplomatic visit in my life. For sure the most emotional, and I'm very grateful for the whole family and Maharaja Sambhaji Chhatrapati and his wife Maharani and his son, and I feel how I see how much heart they put into that project. And what's very important, I feel and I see that during all generation of Chhatrapati, to host people is their fundament, their value, and I appreciate that very much. नक्कीच खरं तर त्यांच्या भावना आहेत. राजे काय सांगाल खरं तर हे शिष्टमंडळ आज कोल्हापुरात आहे? नाही, अतिशय आनंद होत आहे आम्हाला की त्यावेळी 1943 ते 1948ला 5,000 पोलीस लोकांना छत्रपती घराण्यांनी आणि कोल्हापूरच्या जनतेने राजाश्रय दिला होता. आणि हे शिवाजी महाराज शाहू महाराजांचे आपल्या पुढं संस्कार आहेत आणि त्याचंच एक ते प्रतीक आपल्याला दिसून येते. पण हे माणुसकीच्या नात्याने हे जे म्युझियम उभा करणार हे नुसतं कोल्हापूर आणि बोलणं नाही, हे खरं तर जागतिक दृष्टिकोनातून ग्लोबल दृष्टिकोनातून ह्याचं ह्युमॅनिटेरिझमचं म्युझियम हे कसं करता येईल या दृष्टिकोनात आमचं नियोजन आहे. आणि म्हणजे सगळ्यात मोठा रेफ्युजी कॅम्प हा जगातला हा कोल्हापूरला होता. म्हणून येत्या ऑक्टोबर 21 दरम्यान पंतप्रधान त्यांचे येणार आहेत. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तिथं त्यांनी येऊन उद्घाटन करावं. महाराष्ट्र सरकारने 5.5-6 कोटी रुपये या प्रोजेक्टला दिलेले आहेत आणि कामसुद्धा या 8-10 दिवसात सुरू. नक्कीच खरं तर असं का भावनिक क्षणच म्हणावं लागेल, कारण पोलंडचं शिष्टमंडळ संसदीय शिष्टमंडळ जे आहे ते आज संपूर्ण कोल्हापुरात पाहणी करते. ऑक्टोबरमध्ये दौरा होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याकडून सुद्धा त्यांची खबरदारी जी आहे ती घेण्यात येत असताना पाहायला मिळते. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.